नमस्कार मित्रांनो, आज आपल्या बरोबर मिसेस वर्षा आत्रे आहेत. वर्षा आत्रेंना हेमिफेशियल स्पॅझम नावाचा आजार झाला होता. 2021 साली त्यांची मायक्रोव्हॅस्क्युलर डिकॉम्प्रेशन किंवा एमव्हीडी सर्जरी झाली पुण्यामध्ये, एमव्हीडी सर्जरी सेंटरमध्ये. त्याच्या आधीच्या 2 महिन्यापासून आम्ही सगळे त्यांना ओळखतो. एक अतिशय एंटरप्राइझिंग अशी व्यक्ती म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. हेमिफेशियल स्पॅझम मध्ये चेहऱ्याची एक बाजू वारंवार आकुंचन पावते. म्हणजे समजा उजव्या बाजूला हेमिफेशियल स्पॅझम असेल तर कंटिन्युअसली अशा मुवमेंट होतात आणि या मुवमेंटमुळे या व्यक्तींना लोकांशी बोलायला लाज वाटते, या व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाहीत, या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येतात. तर वर्षा आत्रेंनी जवळजवळ 10 का 12 वर्ष हा त्रास सहन केला आणि तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं की एमव्हीडी सर्जरीने हा त्रास कायमचा क्युअर होऊ शकतो. त्यांना एका बऱ्या झालेल्या पेशंटनी सांगितलं तेव्हा कळालं. आणि म्हणून मला असं वाटतं की या आजाराबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. या आजाराची लक्षणं काय, या आजारामध्ये नेमके त्रास कसे सफर करायला लागतात, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर ऐकूया वर्षा आत्रेंचा अनुभव. नमस्ते, मी डॉक्टर मालती पंचवाघ, एमव्हीडी सेंटर ऑफ एक्सलन्स पुणेमधून आज बोलतीये. आज आपल्या सोबत आहे मिसेस वर्षा आत्रे, ज्यांचा ऑपरेशन झाला होता हेमिफेशियल स्पॅझमसाठी. एमव्हीडी सर्जरी झाली होती 2021 मध्ये. आपण आज त्यांच्याकडनं ऐकूया त्यांचे काय एक्सपिरियन्सेस, ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशन नंतर त्यांना किती फरक पडला त्यांच्या आयुष्यामध्ये. सो वर्षा, तुझं ऑपरेशन होऊन आता 3 वर्ष झालेली आहे. हो. आणि ऑपरेशन एक्झॅक्टली कशासाठी झालं होतं? माझ्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला थोडंसं स्पाझम्स येत होते. म्हणजे डोळ्यामधनं बारीक व्हायला सुरुवात झालेली होती, ज्याला आपण डोळा लपकणं असं म्हणतो. त्याच्यापासून सुरुवात झाली. पण कालांतराने 10-12 वर्षामध्ये तर डोळा लपकण्यानंतर तो पूर्ण वेडावाकडा होणं किंवा एका साईडला पूर्ण झुकणं आणि मग बोलताना त्रास होणं, डोळा मिटला जाणं, समोरचे होणं, असा त्रास सुरू झाला होता टोटली. आणि ऑपरेशनच्या आधी किती वर्ष हे सहन करत होतीस? साधारण 12 वर्ष झाले होते. 12 12 वर्ष वर्ष. हो. हो. सुरू कसं झालं? डोळ्यापासून? डोळ्यापासून म्हणजे डोळा लवतो आपण म्हणतो आणि त्याचा आपण संदर्भात चांगलं घडणार किंवा वाईट घडणार ते थोडंसं अशी जोडतो. बरोबर. समोर तसं झालं होतं की डोळा लवायला लागला होता माझा आणि मग ते इतका मायनर होता की असं मला कळत होतं पण समोरच्याला कळत नव्हतं. पण 2-4 महिन्यांनी समोरच्यालाही कळायला लागलं की त्या डोळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो डोळा जास्तीच लवतोय किंवा मग प्रत्येक जण विचारायला लागला की काय होतंय डोळ्याला, काय झालंय? मला माहित नाही पण बहुतेक लवतोय तो जास्ती प्रमाणात, काहीतरी वात वगैरे आला असेल असं सांगून मी बरोबर. शांत राहत होते. पण मग काही वर्षांनी असं झालं की तो जास्तीच त्रास द्यायला लागला होता मला. म्हणजे हळूहळू जरा खाली येऊन हो. चेहरा पण मसल्स खेचायला लागला. चेहरा खेचायला लागला होता. गाल पूर्ण खेचला जात होता. हसता येत नव्हतं की झोपताना त्रास होत होता मला. टोटल बोलताना वगैरे सगळं म्हणजे अ, अडखळत बोलायला लागत होतं आणि जेवणाचे बेसिक प्रॉब्लेम की नीट जेवता ओठ चावता पण खेचलं जायचं. ओठही खेचले जात होते. हो. आणि हे सगळं आपल्या कंट्रोल मध्ये असायचं का? नाही म्हणजे माझ्या म्हणजे कंट्रोलमध्ये आपणहूनच व्हायचं सगळं ते? आपणच व्हायचं. हो, म्हणजे कधी काय होईल सांगता येत नव्हतं आणि आता समोरच्याशी बोलताना शांत असेल, पण दुसऱ्या क्षणाला तो डोळा आपोआप मिटला जायचा किंवा असं वाटायचं की आपल्याबद्दल समोरची व्यक्ती काय विचार करेल की अचानक तो बरोबर. डोळा एकदम मारल्यासारखा होतोय. हो. डोळे डोळे मारण्याची सवय असल्यासारखं ते होऊन गेलं होतं काही असं. करेक्ट. आणि हे जसं व्हायला लागलं तेव्हा बोलायला कितपत, कारण अचानक व्यवस्थित आपण बोलतोय आणि अचानक खेचलं गेलं की त्याला स्पीच मध्ये सुद्धा थोडासा फरक पडतो. हो, खूप फरक पडतो, खूप. आणि हे कॉन्स्टंटली एक मनात हे असतं की कधी होईल काय सांगता येत नाही. हो, त्याच्यामुळे मग सोशल फंक्शन्स अटेंड करणं किंवा कोणासमोर जाऊन एखादी मीटिंग अटेंड करणं, बिझनेस स्वतःचा असल्यामुळे त्या पालकांशी स्वतःहून जाऊन बोलणं, हे मी सगळं टाळतच होते की शक्यतो नाहीच जायचं बाहेर. रस्त्याने चालायची वेळ आली की रस्त्याकडे बघून चालायचं, जेणेकरून आपल्याकडे कुणी समोरनं बघायला नाही पाहिजे. कारण खरंच एक कंट्रोलच्या बाहेर होतं की मी समोर बघितलं आणि एखादी जेंट्स माझ्यासमोर आला एखादा आणि तो डोळा पटकन झाकला गेला, तर काय इमेज तयार होईल हे खरं. थोडीशी भीती होती मनामध्ये. आणि काय केल्यावर हे ऍक्च्युली जास्त वाढायचं किंवा असं काय ऑब्झर्वेशन केलं होतं?
नाही, तसं काहीच नाही. म्हणजे काही केलं नाही का ते तो ऑटोमॅटिक वाढत होतच म्हणजे. फक्त माझं एक झालं, की मला कोणतरी बोटॉक्सचं सजेशन दिलं होतं. मग ते 2 इंजेक्शन्स मी घेतले. 2दा मी घेतले होते. फॅमिली फंक्शन अगदी जवळच असल्यामुळे मला ते थोडंसं वाटलं, की नाही 4-5 दिवस तरी आपण त्यातनं सर्व्हाइव्ह होऊ असं. पण मला एक जाणवलं, की बोटॉक्स इंजेक्शन नंतर मला तो त्रास जास्ती जाणवायला लागला. म्हणजे मला उजव्या कुशीवरती झोपताच येत नव्हतं. टोटली डाव्या कुशीवर झोपूनच मला अ, हे व्हायचं म्हणजे श्वास घ्यायला पण त्रास होत होता मला. नाक बंद व्हायचं का? नाक बंद होत होतं. हो. आणि तो जो इंजेक्शन घेतला होता बोटॉक्स नावाचा, चेहऱ्याला इंजेक्शन हो, देतात, हो. सो तो इंजेक्शन घेतल्यानंतर साधारण किती आठवडे किंवा किती महिने त्याचे इफेक्ट होता? नाही राहत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या इंजेक्शनचा मला जेमतेम 3 ते 4 दिवस इफेक्ट राहिला. बर. हो. आणि दुसऱ्या इंजेक्शनला मला 5 किंवा 6 दिवस मॅक्सिमम. अच्छा, फक्त. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं, की सुरुवातीला 3 महिने राहील तो त्रास बघता. पण नंतर ते म्हणले, की कदाचित एका महिन्याने पण तुम्हाला लगेच सुरुवात होईल. पण मला नाही 1 महिनाभर पण मी नाही सर्व्हाइव्ह करू शकले. 5 दिवस मॅक्सिमम. त्याच्यापुढे नाही राहिला इफेक्ट काहीच. आणि किती वर्षांमध्ये हे हळूहळू जे सुरुवाती पापणी लवण्यापासून जी सुरू झाली आणि नंतर एकदम जास्त तीव्र स्पॅझम सुरू झाले, हे किती महिन्यांमध्ये किंवा किती वर्षामध्ये एवढं प्रोग्रेस झाला? पहिले 2-3 एक वर्ष नुसती पापणी लवत होती माझी आणि त्याच्यानंतर साधारणतः तो प्रोग्रेस होत गेला. हळू-हळू चेहरा वाकडा होणं, गाल ओढला जाणं, डोळ्यात पूर्ण मिटणं, कंटिन्युअसली मिटतं. म्हणजे सतत तो उघडझाप होणं किंवा तो उघडाच न राहणं, हा त्रास कालांतर 3 वर्षात हळू तो वाढत गेला. वाढ केला. आणि बोटॉक्स नंतर तर मग पूर्णच म्हणजे मग डोळा कंटिन्युअस माझा लपकत होता. त्याच्यानंतर तो स्टेबल फार कमी वेळ राहायचा किंवा चेहरा पण माझा स्टेबल खूप कमी वेळ राहायचा. कंटिन्युअस तो वाकडाच असायचा चेहरा पण. म्हणजे दिवसभरात भरपूर वेळेला व्हायचं, भरपूर. 5-10 मिनिटांनी म्हणजे एकदा? 5-10 मिनिटांनी नाही, कंटिन्युअस व्हायचा. तो 5-10 मिनिटातनं रेअर केसमध्ये तो असं तासात, दीड तासाने तो रेअर केसमध्ये नॉर्मलला यायचा. नाहीतर मॅक्स ऑफ द टाईम तो असाच वाकडाच असायचा. हसताना, बोलताना असा. हे स्पॅझम्स तुला व्हायचे तेव्हा कानात वेगळा काय आवाज ऐकू यायचा का? नाही. तसं असं काही टिक होत टिक किंवा नाही, असं काय नाही, आवाज नाही, ऐकू नाही. यायचा? तसा किंवा काही होत तात्पुरतं कान बंद झाल्यासारखं वाटायचं, हे होतं ना? नाही, नाही. त्याने कारण कधी कधी असंही होऊ शकतं की हे स्पॅझम्स जेव्हा होतात तेव्हा कानानी त्या काळापुरतं बंद झाल्यासारखे किंवा कमी ऐकू आल्यासारखं पण वाटू शकतं, किंवा कानामध्ये वेगवेगळे आवाज पण ऐकू येऊ शकतात. क्लिक किंवा टिक किंवा हुश असं पण आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी होतातच असे नाही, पण काही लोकांना होऊ शकतं. ह्या जर्नीमध्ये, किती एक 10 वर्षाच्या जर्नीमध्ये, कालावधीमध्ये तुला वेगवेगळ्या लोकांनी काय काय प्रकारचे डायग्नोसिस, डॉक्टर, नॉन डॉक्टर, समाजातली लोक, काय काय डायग्नोसिस तुला खूप म्हणजे एकदा बऱ्याच जणांनी सांगितलं, की तो वात वाढलेला असतो तेव्हा वातूळ पदार्थ खाऊ नका. आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या. ज्या काढ्यांनी तुम्हाला बरं वाटेल, त्या नेत्रबस्ती करून घ्या. ज्याने फरक पडेल. होमिओपॅथिकमध्ये चांगली रेमेडी आहे किंवा मग ॲलोपॅथिकची औषधं पण मी त्यांच्याकडे गेले होते. पण समोर त्या गोळ्यांनी झोप जास्ती यायची. त्यामुळे मला सगळ्यांनी हेच मग चेहऱ्याचा व्यायाम चालू कर, की फिरायला जा. म्हणजे कदाचित वजन वाढलं असल्यामुळे त्याच्यावरती ताण येतोय का ते बघ. इतकं ते की प्रत्येकजण वेगवेगळ्या अँगलने मला समजून सांगत होता आणि शेवटी असं झालं, की नाही ठीक आहे, हे आहे असं राहू देत. काही फरक पडत नाहीये. फार काही वाईट नाहीये. आहे असं आपण जगू शकतोय. या स्टेजला सगळेजण आले होते. पॅरालिसिस झालंय वगैरे असं कोणी काय सांगितलं होतं? नाही, असं कोणीच नाही सांगितलं. आता कोणाला कळतच नव्हतं, की हे काय होतंय. म्हणजे हा शब्द देखील बऱ्याच जणांना माहिती नसेल, असं मला वाटतंय. सो तुला पहिल्यांदा कधी कळलं की ह्याचं नाव हेमिफेशियल स्पॅझम आहे? नाही, मला हे नाव कळलंच नाही. मला हे नाव डायरेक्ट डॉक्टरांकडूनच कळलं अच्छा. किंवा ज्यांच्याकडनं बोटॉक्स घेतला त्यांनी पण हे नाव मला कधी सांगितलं नव्हतं. पण गंमत अशी झाली, की एका लग्नामध्ये ज्याला मी जायचं टाळत होते, की नाही बाबा मला इतका त्रास होतोय आणि मी नाही येणार आहे.
पण काय माहित सुदैव की मी त्या लग्नाला गेले आणि तिथे मला त्या ताई भेटल्या, ज्यांनी सरांकडेच ऑपरेशन केले. संगीता बुलबुले त्यांचं नाव अच्छा. आहे. त्यांनी मला बघितल्यानंतर ज्यांच्या लग्नाला मी गेले, त्या रिलेटिव्हला सांगितलं, हम्म, की तिला माझ्यासारखा त्रास होतोय. तिला हे हम्म, फक्त सजेस्ट करून बघ, हम्म, की असं-असं आहे हम्म. आणि तिला जर ओके वाटत असेल, तर डॉक्टरांचा नंबर मी पाठवते. तिला हो, बोलून घेऊ देत. किती छान. हो. आणि म्हणजे त्या अशा देवासारख्या धावण्यासारखं झालं माझ्या हम्म, आयुष्यामध्ये. आमचं हे बोलणं झालं 2020 साली. हम्म. पण तो कोरोना आणि याच्यामध्ये थोडंसं म्हणजे हो, फक्त फोनाफोनीच चालू होती. डॉक्टरांशी बोलणं, अपॉइंटमेंट घेणं. हो, पण एकीकडे ते मनही तयार होत नव्हतं, की एवढं मोठी हो. सर्जरी आहे, काय होईल, बरोबर. काय नाही असं. हो. पण तिने मला कॉन्फिडन्स दिला होता ताईंनी, की "नाही तू करून घे. तू माझ्याकडे बघ, मी कशी वाटतेय आणि तू हे करून घे. तुला खूप छान फायदा होईल त्याचा." तिने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स केला मला ह्यासाठी. सो एक प्रकारचे मानसिक सपोर्ट पण छान, छान. मिळाला. एकदम, एकदम. तिच्यामुळेच मी एवढा पुढे आले म्हणजे, की नाही करूनच घेऊयात म्हणून असं. आणि सरांचं तर कन्सल्टेशन खूपच भारी आहे. म्हणजे काय सांगायचं, ते पहिल्याच भेटीमध्ये इतकं छान बोलतात ना, की तेव्हाच असं वाटतं, की नाही आपण हे करून घेऊन आपलं नॉर्मल आयुष्य जगायला पाहिजे. तो आपला अधिकार आहे. हम्म, उगाच नाही ते व्यंग घेऊन जगण्यात काही अर्थ नाहीये पुढे. बरोबर आहे. आणि आपल्या मनात काय त्रास ऍक्च्युली होतोय हे इतरांना, जरी ते आपले नातेवाईक असले, आपली मुलं, आपले मिस्टर असे असले तरी शेवटी आपल्या मनात काय घडतंय हे ते आपल्यालाच नाही माहिती असतं. आपल्यालाच माहिती असतं. म्हणजे मी किती बोलले ना, की मला हे नाही सहन होते, नाही तरी सगळेजण, की "तू आहे तशी आम्हाला हम्म, चालतीयेस. तू एवढा विचार करू नको काय होतंय त्याचा." पण त्यांना हे कळत नव्हतं, की मला सोशल म्हणजे ॲक्टिव्हिटीज करताना किती त्रास होतोय, की करेक्ट. कोणामध्ये वावर हो. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. एक प्रत्येकजण साधा फोटो काढताना सुद्धा आपल्याला लाज वाटते. खूपच. म्हणजे 10-12 क्लिक म्हणजे ते आणि फॅमिली फंक्शनमध्ये वाटत नाही काही, पण कशावर तरी फोटो लावायचा एखाद्या हम्म, पासबुकवरती किंवा आय हम्म, कार्डवरती आणि मग तेव्हा जर फोटो काढायची वेळ आली, हम्म, तर तो तो पण बिचारा फोटोग्राफरच सांगतात, "ताई तुम्ही काळजी नका करू. जेव्हा हम्म, चांगला येईल तोच फोटो आपण हे करू." 25-30 तो हे करायचा, क्लिक हम्म. मारायचा. खूप बरोबर. त्रास होत होता ह्या गोष्टींचा. सो सोशल फंक्शन मध्ये प्रॉब्लेम. आता प्रोफेशनल लाईफ मध्ये तू ऍक्च्युली काय काम करायचीस? अ, माझा पहिला जॉब होता. जॉब नंतर मी माझा केटरिंगचा व्यवसाय चालू केला होता, हम्म, एक छोटा घरगुती हम्म, ह्याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये माझं आता डे केअर आहे. त्याचा हम्म, 8 एक वर्ष डे केअर माझ्या हम्म, बहिणीबरोबर आम्ही दोघी मिळून हम्म, चालवतोय. हम्म, प्लस केटरिंगचा पण व्यवसाय आहे आमचा. हम्म, हम्म, त्यामुळे आमचे पब्लिक कॉन्टॅक्ट्स खूप जास्ती आहे. प्रमाणामध्ये आहे. हो. लोकांशी कंटिन्युअस बोलणं किंवा त्यांच्याबरोबर मीटिंग घेणं असं हे खूप जास्ती हम्म, प्रमाणामध्ये आहे. आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम आमची लहान बच्चे कंपनी, की करेक्ट. त्यांनाही असं जाणवत होतं, की हिला दीदीला काहीतरी आपला त्रास होतोय, तिचा हम्म, चेहऱ्याला हे होते. म्हणजे एक जस्ट एक गंमत सांगते. आमच्या डे केअरमध्ये एक मुलगा होता. त्यांनी मला ऑपरेशन नंतर ऑपरेशनच्या आधी बघितलं होतं तेव्हा सोडून गेला तो 3 वर्षाचा होता. तो मला भेटला तेव्हा 5-6 वर्ष कंप्लीट झाले होते. पण तेव्हाही त्याने त्याच्या आईला सांगितलं, "आई अगं दीदीच्या चेहऱ्यामध्ये काहीतरी फरक दिसतोय. दीदीच्या डोळ्यापुढे का मिळतात नाही. ती किती छान बोलती आता." हे आई किती क्यूट. नाही त्याने मला बघितलं होतं ते तसंच बघितलं होतं, की चेहरा माझा असा आहे वगैरे. पण बरोबर. त्याने तेवढंही ओळखलं. लगेच त्याने सांगितलं, की "आई दीदीचा चेहरा खूप वेगळा आणि छान दिसतोय आता." असं कधी त्या मुलांचे पालकांशी बोलताना किंवा मुलं सुद्धा कधी ते इनोसेंट असतात, त्यांना हो. काय न कळत काहीतरी बोलून जातात. असं काय ह्याच्यामध्ये त्यांना काय म्हणायचं नसतं किंवा इंटेन्शनली ते काय वाईट बोलत नाही. पण आपल्याला काय काय गोष्टी असं घडतात, की आपल्याला टोचतं, की अरे आपल्याला आहे. हां. आपण आपल्या सायकॉलॉजीशीच आपण खेळत असतो. खरंय. त्याच्यात आणखीन कोणीतरी नकळत काहीतरी एक छोटंसं बोलल्यावर आपल्याला जास्त जाणवतं ते. हे करताना तुला ड्रायव्हिंग करताना किंवा हो. फोर खूप, व्हीलर खूप. चालवताना काय त्रास व्हायचा? तो डोळा एकदा बंद झाला, की उजव्या डोळ्यावरती ताण टोटली यायचा आणि हं, मी ड्रायव्हिंग करू मी चालूही शकत नव्हते. हं, रस्ता क्रॉस करणं तर दूरचीच गोष्ट आहे. नॉर्मल चालताना पण मला खूप त्रास व्हायचा. तर हं, मी जवळपास 12 एक वर्ष ड्रायव्हिंग केलेलंच नाहीये. हं, मी आत्ता टू व्हीलर हातात घेतलीये. पण तरी पण तो जो त्रास आठवला तरी असं वाटतं, की फोर व्हीलर आपण चालवली आणि टू व्हीलर चालवायचा पण कॉन्फिडन्स राहिलेला नव्हता अजिबात. बरोबर. कारण एकदा डावा डोळा बंद झाला, की उजव्या डोळ्यावरती ताण येऊन ते कमी दिसायचं. हं. म्हणजे चष्मा नव्हता, काही नव्हतं. पण ते थोडं ब्लर दिसायला लागायचं. स्ट्रेन व्हायचं हां. जास्त.
एका पेशंटने मला सांगितलेलं मला अजूनही आठवतंय. त्या म्हणाल्या की समोर गॅसवर मी एका बाजूला दूध तापवतीये, इथे मी करते आणि हा डोळा बंद झाल्यावर तो गॅस म्हणजे दूध उतू जातं हेही मला दिसलं नाही नव्हतं. नाही दिसत. म्हणजे असं होतं ना, मी चहा गाळताना पन्हाळा बंद झाला ना, की तो चहा गाळण्यामध्ये पडायचाच नाही. तो हम्म. बाहेर हम्म. बाहेर जायचा किंवा मी चिमटा ओट्यावर ठेवायचा तर ते लक्षात नाही यायचं. तो खालीच पडायचा. हम्म. असं म्हणजे त्या अशा बरोबर. घटना हम्म. घडलेल्या आहेत किंवा पोळी तव्यावरती पण म्हणजे पोळी आहे ना, पोळीवरती हात जनरल आपण तेल हम्म. फिरवून बरोबर कडेने ती बोटं खूप वेळ भाजली आहेत पोळी करताना. हो. म्हणजे आपल्याला दोन्ही डोळे लागतात हो. स्टिरिओस्कोपिक विजन म्हणजे 3D विजन साठी. हो, हो. तो अचानक एक बंद झाल्यावर तो सडनली एक अँगल चेंज हो, झाल्यासारखा वाटतो. हो. त्यामुळे सो आपला ऑपरेशन 2021 मध्ये हो. झालंय. 15 मे 21 2021 मध्ये 2021 हो. झालेलं आहे. सो त्याच्यानंतर इमिजिएटली तुझे स्पॅझम्स गेले का की हो. कधी गेले? नाही इमिडिएटली म्हणजे मला आठवतंय, की माझी भूल जेव्हा उतरली, तेव्हाच मला असं लक्षात आलं, की अरे आपला डोळा एकदम शांत झालाय. कारण एरवी झोपेतनं उठल्या-उठल्याच तो जो चमकायला लागायचा, काय म्हणतात तो लपकायला लागायचा किंवा उघडायचाच नाही. चेहरा वाकडाच असायचा. ते एकदम नॉर्मल वाटलं, की आपण असं छान शांत झोपेतनं उठल्यानंतर खूप जाणवलं, की माझा डोळा एकदम छान झालाय. काही त्रास होत नाहीये, काहीच नाही होत अजिबात. आणि टचवूड पण मला आजपर्यंत काही झालेलं नाहीये. काही करेक्ट. वेळेस साधा तो डोळा लवणं हा म्हणतात ना, ते पण मला झालेलं नाही आत्तापर्यंत. आता 3 वर्ष झाली हो. आणि छान आयुष्यात मजा करतीयेस. छान. खरंच छान मजा. आपला कॉन्फिडन्स पण परत येतो ना खूप गोष्टी करायच्या. हो, म्हणजे आता मी रिलेटिव्हजकडे वगैरे गेले तेवढ्यामध्ये किंवा मुलांशी बोलताना, त्यांच्या पालकांशी बोलताना, की आता आमचं जे होममेड प्रॉडक्ट्स आहेत, त्याचं मार्केटिंग सगळं माझ्याकडेच आहे. हो. किंवा आता जस्ट माझ्या लेकीनं आता 10 तारखेपासून एक स्टॉल नवीन तिने शेफ आहे माझी धाकटी मुलगी. तिने वेळ आहे हातामध्ये जॉब जॉब सांभाळून एक स्टॉल तिने स्वतःचं चालू केलंय. तर तिला मदत म्हणून मी करेक्ट. जातीये हो. स्टॉलवरती सध्या. हो. हो. तेव्हा समोर येणाऱ्या लोकांशी बोलताना इतकं छान वाटतंय, करेक्ट. की म्हणजे हे जर हो. पूर्वी असं तर कदाचित मी तिला म्हटलं असतं, बरोबर. "नाही, मी नाही हे करू हं. शकत आहे. तुझं तू एकटी हँडल कर किंवा मावशीला किंवा बाबाला सोबत घे." मी नाही त्यामुळे तो बोलले. जो एक आत्मविश्वास जो येतो, हं. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या हो. आयुष्यात खूप फरक खूप फरक पडतो. पडतो. हो. सो ऍक्च्युली ऑपरेशन कुठे झालंय हे दाखवशील? कानाच्या मागे झालंय ना? हो, इकडे या बाजूला. आता दिसत पण नाही, नाही नाही, का? नाही आता केस काहीच नाही दिसत आहे. नाही. केसाच्या आतून ऑपरेशन हो, झालेलं हो. आहे. बरोबर इथून एवढं हं. 15-16 टाक्यांचं काहीतरी झालेलं आहे. आहे. हो. आम्ही आता बाहेर बसल्या-बसल्या फोटोज बघत होतो. करेक्ट. ऑपरेशनला किती 5 दिवस ऍडमिटेड होती? हो. 4 दिवस. 4 दिवस. 4 दिवस. हो. आणि नंतर ऍक्च्युली कामाला कधी सुरुवात केली? तो आपला कोरोनाचाच काळ होता. त्याच्यामुळे आम्ही तो पूर्ण मे महिना सुट्टी सुट्टी 15 घेतली. दिवस पुढची हां. सुट्टी घेतली हां. आणि 1 जूनपासून आमचं काम चालू झालं सगळं सुरू हो, केलं. हो. व्यवस्थित चालू झालं. आणि सगळं चालणं, फिरणं, सगळं, सगळं. स्वयंपाक करणं हो, सगळं सुरू केलं. सगळं सुरू केलं, सगळं. आणि ड्रायव्हिंग कधी 1, 2, 3 महिन्यांनी सुरू केलं? अ, नाही. ते थोडं उशिरा चालू केलं कारण तो कॉन्फिडन्स मला यायला आणि बेसिकली माझ्यापेक्षा माझ्या मुलींना कॉन्फिडन्स नव्हता, करेक्ट. हां. की आपली आई परत पहिल्यासारखी गाडी चालवू शकेल. हो. त्याच्यामुळे मी तर थोडा उशिरा म्हणजे आता गेले वर्ष 2 वर्षामध्ये मी परत चालवायला येस. सुरुवात केली गाडी. वर्षामध्येच साधारणतः. अच्छा. गाडी थोडी उशिरा, पण चालणं, फिरणं, स्वयंपाक हं. हे सगळं व्यवस्थित चालू केलं होतं. हं. मुलं सांभाळणं किंवा आमचा केटरिंगचा जो बिझनेस त्याच्यामध्ये मदत करणं हे सगळं चालू केलं व्यवस्थित. सो तुझं ऑपरेशन इथे एमव्हीडी सेंटर पुणेमध्ये झालेलं आहे. हां. डॉक्टर जयदेव पंचवाग्नी हो. ऑपरेशन केलंय. तुझं जनरल एक्सपिरियन्स ह्या सेंटर बद्दलचा किंवा सरांच्या टीम मेंबर्स बद्दल काय आहे थोडंसं शेअर करू शकशील? इथे आपल्या ह्या क्लिनिकमध्ये तर सगळ्याच टीम म्हणजे टीम मेंबर्स जे आहेत किंवा सर स्वतः हे सगळे खूपच कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे त्यांनी असं कुठे जाणवून दिलं नाही, की तुम्हाला खूप त्रास होतोय वगैरे. प्रत्येकाला त्यांनी असं रिलॅक्स केलंय, की नाही हे सगळं कमी होणार आहे तुमचा त्रास असं. आणि सरांशी बोलताना तर ते प्रकर्षाने जाणवलं. सरांनी सांगताना सांगितलं होतं, की 99% खात्री आहे हे बरं होणार. पण 1% कुठेतरी असतो, की जो देवाच्या हातामध्ये असतो आणि मी काही तो देव नाहीये. पण मी सरांना म्हटलं होतं एकदा, की तुमच्या क्लिनिकचा जो फोटो आहे स्वामींचा,
त्यांच्या रूपाने तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात. हं. त्याच्यामुळे माझं हे सगळं छानच होणार आहे. आणि सरांनी पण आश्वस्त केलं होतं, की नाही होतं सगळं छान होईल. आपला सह्याद्रीचा स्टाफ पण खूप छान आहे. फक्त 4 दिवस ॲडमिट व्हायला लागेल. आणि बेसिकली सरांची पर्सनॅलिटी पण इतकी छान आहे ना, की त्यांच्याशी बोलताना आपल्याला काही त्रास आहे किंवा खूप जाणवतो असं काही वाटत नाही. ते बोलतानाच आपलं निम्मं हे कमी करून टाकतात, दुखणं जे आहे ते. आणि सह्याद्रीमध्ये पण माझा अनुभव खूप छान होता. तिथला टोटल स्टाफ सगळ्यात छान आहे. म्हणजे त्यांनी काय म्हणतात सलाईन लावण्यापासून ते मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यापर्यंत जेवढी काळजी घेतली आहे, तर बाहेर आल्यानंतर पण त्या स्टाफची जी काळजी घेतली आहे ना, ती खरंच खूप छान आहे. आणि खरं सांगायला तिथे मला सर दिसले नाही, तर बाहेरून मी एकदा विचारलं पण, "माझं ऑपरेशन नक्की कोणी केलं?" सगळे म्हणले, की "नाही सर आलेले होते ऑपरेशनच्या काळामध्ये." पण कुठल्या शब्दात आणि कुणाकुणाचे आभार व्यक्त करू मला ते खरंच कळत नाहीये. पण त्या संगीताताईंमुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचले आणि हो. सरांनी इतकं छान ऑपरेशन केलं ना माझं. आय आणि जर संगीता बुलबुले हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना नक्कीच धन्यवाद पोचेल. नक्कीच आणि मी तिला खूप वेळा म्हटलं फोनवरती आम्ही बोलतो, की "ताई आपण एकदा भेटूयात." पण आमचं अजून ते भेटणं काही झालेलं नाहीये. पण स्पेशल थँक्स टू तिला पण आहेत, पण सर आणि हा इथला सगळा स्टाफ जो आहे आपला, त्या सगळ्यांना स्पेशल थँक्स आहेत, की आणि तुम्ही आवर्जून परत आम्हाला बोलवून आमची इतकी चौकशी करताय ह्याच्यासाठी पण Correct. अप्रिशिएटिव्ह. आणि समजा एखादा पेशंट आहे ज्याला आता हेमिफेशियल स्पॅझम आहे, त्यांना माहिती असेल नसेल त्याचं नाव, पण ह्या तुमच्या सिम्पटम्स वरनं ते स्वतःचे काय डायग्नोज करू शकत असतील, त्यांना हे आहे आणि विचार करत असतील की आता आपण पुढे सर्जरी करून घ्यावी की नाही, मनात हो, हो. भीती असतेच ना, तर त्यांना तुम्ही तुम्ही कुठच्या प्रकारे काय सांगून तुम्ही सपोर्ट करू शकाल? आत्तापर्यंत मला माझे फोन नंबर बऱ्याच पेशंट्सकडे गेलेले आहेत. खूप लांबून-लांबून लोकांचे फोन आलेत, की मी पंजाबवरून बोलतीये, मी अजून कुठलं ते झारखंड आणि बऱ्याच ठिकाणी पुण्यातले पण बऱ्याच जणांचे, नाशिक, नागपूर बऱ्याच ठिकाणाहून फोन आले आणि प्रत्येकाला मी हेच सांगितलं, मी 12 वर्ष त्रास सहन केलाय कारण मला 12 वर्षात कोणी भेटलेलं नाहीये. तुमचा त्रास नुकताच सुरू झालाय. जेवढ्या इमिडिएट बेसिसवर तुम्ही ऑपरेशन करून घ्याल, तेवढ्या लवकर क्युअर व्हाल आणि तुमचं रेग्युलर आयुष्य छान पहिल्यासारखं आनंदी आणि तुम्हाला बेसिकली कॉन्फिडंट वाटेल इतकं छान जाईल. मी सगळ्यांना हेच सांगेन, की हे नक्की करून घ्या ऑपरेशन आणि सरांनीच ते करावं. नंबर 1 आहेत त्याच्या बाबतीमध्ये ते. आज आपण ऐकलंय मिसेस वर्षा अत्रे यांची स्टोरी आणि त्यांचा प्रवास हेमिफेशियल स्पॅझम बरोबरचा आणि त्याच्या ऑपरेशन नंतरचा त्यांचा प्रवास जो सुखदायक आहे तेही आपण ऐकलं. अशा स्टोरीज तुम्हाला जर आवडल्या असतील आणि अजून बघायचे असतील तर आमच्या चॅनलवर भरपूर अशा स्टोरीज आहेत आणि आमच्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुमच्यापर्यंत अजून असे व्हिडिओज भरपूर पोहोचतील. धन्यवाद.